मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जे ऐकल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। बीड जिल्ह्यातील एका मृतदेहावर तो ज्योती शर्माचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार करण्यात आले होते। मात्र ती ज्योती शर्मा ही पत्नी सुनील शर्माच्या घरातून 2 मे रोजी अचानक बेपत्ता झाली होती। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। मात्र सुनीलने तिचा शोधाशोध सुरू केला, पण ती सापडली नाही। मग त्याने पोलिसात तक्रार नोंदवली। त्यानंतर 2च दिवसात 4 मे रोजी एका शेतात महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला, पण हा मृतदेह तिचा नसल्याचे पतीने सांगितले। ज्योतीच्या घरच्यांनी मात्र हा तिचाच मृतदेह असल्याचं सांगितलं। ज्योतीच्या घरच्या लोकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याचा दबाव तिच्या सासरच्या लोकांवर टाकला। आई वडिलांनी पोलिसांच्या दबावामुळे सुनील शर्माने महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले। त्याने सगळ्या विधी देखील केल्या। ज्योतीच्या माहेरच्या लोकांनी आरोप केल्यानंतर पोलिसांनी सुनीलला मारहाण केल्याचंही देखील समोर आलं, पण हा मृतदेह ज्योतीचा आहे हे सत्य मानायला सुनील तयारच नव्हता। सुनीलवर पत्नीच्या हत्येचा आरोप करण्यात आला, मात्र सुनीलने सांगितले की तो मृतदेह त्याच्या पत्नीचा नाहीये। काही दिवसांनंतर मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम ज्योतीच्या अकाउंटमधून अंगठ्याचा ठसा घेऊन काढण्यात आली होती। याची माहिती मिळताच त्याने शोध घेतला की ही रक्कम कुठून काढण्यात आली। ही गोष्ट त्याने पोलिसांना देखील सांगितली। सुनील पोलिसांसह नोएडाला पोहोचला तेव्हा अचानक फूड पार्कवरती ज्योती तिची तुटलेली चप्पल दुरुस्त करताना दिसली। पोलिसांनी ज्योतीला न्यायालयात हजर केल्यानंतर तिच्या मामाच्या ताब्यात दिले। 53 दिवसानंतर ज्योती जिवंत सापडली। मात्र आता पोलिसांना मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की ज्या मृतदेहाचे शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार ज्योती समजून करण्यात आले होते, तो मृतदेह कोणाचा आहे। मात्र तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा।